नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. इट वॉज अ फन टाइम. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिंग लेजंड लाईव्हच्या ब्लॉगच्या नवीन एपिसोडमध्ये. आपण आता आंब्यामध्ये, जसं की तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितला, आज आहे डे सेकंड. आपण आता कोल्हापूरला परत जाणार आहे चेकआउट करून. कोल्हापूरला जाण्याआधी आपण अजून इथे एक स्पॉट आहे, कोकण दर्शन, ते पण करणार आहे. ते करून मग जर वेळ असला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्ये जाण्याचा आमचा हेतू राहील. कारण सांगता येत नाही, वेळेच्या वरती आहे सगळं आम्हाला, कारण की संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत आम्हाला पोचायचं आहे. सो बघूया काय काय होतं, तुम्हाला पण कळेलच काय काय होणार आहे. स्टे ट्यून, बघत राहा. तर मंडळी, दिवसाची आता सुरुवात झालेली आहे. आमचं सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. आता आम्ही नाश्ता करायला बसणार आहे. सगळे अजून आवरत आहेत. थोडे मेंबर, ओम्या आणि तेजा फक्त येत आहेत. त्यांचं लवकर आवरून झालं होतं दोघांचं. ओम्यान चालू पण केला नाश्ता. ओम्या भूक लागलेली. तर आता विषय कसा आहे, आता नाश्ता करूया, दिनचर्याला सुरुवात करूया. त्याच्या कुठं जायचं आता? आता आपल्याला कोकण दर्शन, परत ते वाघझरी म्हणून आहे, वाघ पाणी प्यायला त्यात, ते म्हणजे नाव तसं पडलंय. परत आणि तो पूर्ण एरिया मलकापूर अभयारण्याचा तिथनं बाहेर. आणि आपला नाश्ता पण इथं आलेला आहे. उपीट आणि पोहे मिक्स घेतलेला आहे. आपण नाश्ता करूया, ताकद जोडून घेऊया परत, आणि थोडेफार फोटोशूट करून आपण इथनं निघूया. झालेलं आहे आमचं सगळं आवरून. आता आम्ही चाललेलो आहे इथनं रिसॉर्टवरनं. टाटा बाय बाय रिसॉर्ट. इट वॉज अ फन टाईम. आमच्यानंतर 1-2 फॅमिलीज पण आलते इथं, त्या पण मे बी गेल्यात वाटतं आता, कारण की रिसॉर्ट पुरा एम्प्टी झाला आहे. काल 4 ते 5 गाड्या येत होत्या, आता आमची फक्त एकट्याचीच गाडी राहिल्या. चला मग निघूया आता. वी एन्जॉयड आवर वेकेशन हिअर, अ गुड टाईम. It was not big vacation, it was a one-day vacation, but it was still a best vacation. Black Pasha with black beauty. Black Pearl. तर मंडळी, गाडी आता धुवून झालेली आहे मस्तपैकी चकचकीत. हा आपण आता जरा वायपर चालू करायला, कारण की जस्ट गाडी धुवून झालेली आहे. ओमे आमचा गाडी साफ करायलाय. तर मंडळी, आता आपण पोचलेलो आहे कोकण दर्शनला. गाडी इथे समोर लावून घेतलेले आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्ही जेव्हा कोकण दर्शनच्या चेकपॉईंटला येता किंवा तुम्ही आंबा मार्गी या किंवा शाहूवाडी मार्गी या, तुम्हाला असं एंट्रीला असं हे एक, म्हणजे तुमच्या गाडीचा व्हेकल नंबर 4 व्हीलरसाठी 50 रुपये आणि 2 व्हीलरसाठी 10 रुपये. आम्ही 4 व्हीलरचे फक्त 50 रुपये दिले आहेत. 2 व्हीलर आमचीच आहे म्हणून सांगितलं, त्यांना सोडून दिले असेच. तर तुम्हाला अशी एक पावती मिळते, कुठं कोणी थांबवलं तर तुम्हाला दाखवायला की बाबा आम्ही पास काढलेला आहे यासाठी. तर तुम्हाला दाखवतो जे आम्ही बघायला आलो आहे, कोकण दर्शन नेक्स्ट लेवल जागा आहे ही बघा. हा असा वरती एक शेड केलेला आहे. इथनं चढत जाऊन वरती तुम्ही कोकण दर्शन नीट बघण्यासाठी हा बघायचा जरा स्टेईंग एरिया आहे. कारण एक सांगतो, असं समजू नका कोकण दर्शनला येशील, कारण की सांगतो वन्य प्राण्यांचा इथं खूप म्हणजे हे आहे, आवर आहे. वाघ, बिबटे आपल्याकडे आहेत. दादा सह्याद्रीच्या ह्या डोंगरांमध्ये आता आपल्याकडं वाघ आहेत, वाघिणी आहेत. सो गवे असतात, बिबटे असतात, आपल्याकडे मोस्टली बिबटे जास्त आहेत. सो इकडं आला
फक्त काळजी घ्या या गोष्टीची. आम्ही 4 व्हीलरमध्ये एक 2 व्हीलर आमच्यासोबत आहे, कारण तरी पण तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की तुम्ही जंगलात आलाय. त्याच्यामुळे जास्त दंगा करून कोणाला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याची कामं करू नका. चिल राहा, एन्जॉय करा, बस निघून जावा. इथं जास्त वेळ थांबण्यात काय अर्थ नाही. का जास्त वेळ म्हणजे कसं, तुम्ही दंगा फसाद करा, मित्रांसोबत हे करा, गाड्या वाजवा, हॉर्न बिन वाजवा, त्यानं ज्या प्राणी एक अट्रॅक्ट काही होतात, थोडेफार पळून जातात. तर तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला कोणाला अट्रॅक्ट करायचं आहे आणि कोणाला घालवायचं आहे. आणि अट्रॅक्ट जो होतो तो तुम्हाला अजिबात आवडणार नाही, तो खूप डेंजरस आहे. सो स्टे सेफ अँड एन्जॉय द व्ह्यू. ह्याच्यासारखा बेस्ट व्ह्यू नाही. फोटोज बघायचे असले तर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, जो की तुम्हाला खाली लाईनीत आता दिसत असेल भावांना. आणि त्यात तुम्हाला सांगतो, जंगलात आल्यावर अजिबात नेटवर्क नाही. इफ यू हॅव अ BSNL और वोडाफोन यू आर गुड. इफ यू हॅव जिओ, एअरटेल और एनी अदर सिम कार्ड यू आर डेड ब्रो, बिकॉज देर इज नो नेटवर्क हिअर. आणि ज्यांना इथं येऊन पण रीला बघायचे असतात ना, त्यांच्यासाठी जागा नाही. सो You say you're fine, but I can see right through. You're holding your secrets for way too long. This can't keep going on. With every lie, they keep on hurting you, getting away with everything they do. This can't keep going on. No, we're gonna find them, and I'm gonna. तर मंडे गाडी आता जस्ट पार्क केल्या, आमचं फिरून वगैरे सगळं झालं आहे. आता म्हटलं जरा पेट पूजा करूया. बरोबर दुपारचे 2 वाजलेले आहेत. आणि गिरिराज म्हणून हे हॉटेल आहे, फॅमिली रेस्टॉरंट आहे. इथं आम्ही जेवायला आलो आहे. हां, हात धुवायला आहे, मला वाटलं इकडं हात दरवाजा आहे. तर चला बघूया इथलं जेवण कसं आहे. मिड ऑफ द अर्धे जेवण आहे. माळी तुझ्या आवडतं बटर पनीर घेतलं आहे. कुठलं गेलं पनीर टिक्का घेतला. माईला आवडला, मला पण आवडला. आता ही नॉनव्हेजवाली माणसं आमची 4-4 कार्टी बसलेले आहेत तिथे. हां, नॉनव्हेजवाल्यांना तुमचं कसं मत आहे? बस जेवण तर चांगलं आहे. बघा इथं भारी आहे, चांगलं आहे बरोबर. एवढं तगडं जेवलो आहे, मस्त जेवण होतं, मस्त होतं. फक्त थोडेसे फूड कलर्स थोडेसे जास्त होते, बघू शकता तुम्ही. हेच तेवढं नाही आवडलं. पण जेवण झाल्यावरती ह्याच्याशिवाय मन भरत नाही. एक ग्लास बडावाला सोलकडी का चाहिए मतलब चाहिए. हो क्या मन के आदेश मन के जय महाकाल मन के बिहारी बाबू. आता जेवण खाऊन झालेलं आहे. ओम्या तू काय डेअर देणार होता, बोल भावा. नवऱ्याला जाऊन हातात शुभेच्छा द्यायच्या. तुमचं लग्न ठरलं झालं लागले त्याबरोबर 1,000 रुपये देतात. किती? 1,000 नवऱ्याच्या पण आणि नवरीच्या पण. नवऱ्याला देतो. अभिनंदन असं म्हणायचं. आता कर मी जाऊन करतो, त्याच्या बाला बी देऊ नको. नवऱ्याला नवरीला पण म्हटलं ते ना मी देत मला प्रॉब्लेम नाही फक्त नवऱ्याला. नवऱ्याला मी जाऊन देतो की जा मग देऊ ना. 1,000 कोण देणार पहिला देतो. तुझा मोबाईल द्या आणि पासवर्ड सांगून तुला पाठवतो मी. माझ्या मोबाईलवर नाही तर की येणार. ओम्या चल मी जाऊन करून येतो. फक्त गरम नवऱ्या मुलाला देणार. मुलगी नको एकट्याच लग्न आहे, एकटाच करायला देऊ बाल्या बाला. मग हात नाही धरत, समोर हात जोडून देतो. हात जोडून नाही जमणार बा. नाही तर सोडा मग राहू दे. आता बरोबर वाजले 3. आय थिंक 4 वाजेपर्यंत आपण कोल्हापूरमध्ये आपल्या घरी असणार आहे. 100% मला गॅरंटी आहे. बघूया. लई मोठा म्हणजे एकदम नेक्स्ट लेवलचा कांड झाला आहे, सांगतो तुम्हाला. इथं आम्ही जेवायला बसलेलो, त्याच्यावरती आहे ना एक हॉल आहे. हॉलमध्ये लग्न चालू आहे. आणि इथं समोर बघा, इथं आहे ना समोर गाड्या लावल्यात. आमची गाडी तिथं, ती बघा ती लालवाली आमची गाडी तिथं समोर आहे. इथं एक बस आहे, वॅगनर आहे, ही गाडी आहे. आता आम्ही गाडी काढणार कसं आहे आम्हालाच माहीत नाही. आता ड्रायव्हरला शोधत बसायला पाहिजे वाटतं. तर मंडळी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती ह्या घामाच्या धारा दिसतात की नाही माहीत नाही. लई मोठी जंतुजहद करत
गाडी आम्ही काढलेली आहे एकदम सक्सेसफुली. आणि आपलं नशीब त्या साईडला गाडी नव्हती. त्या साईडला जर चिटकून गाडी असते अजिबात निघाली नसती आपली गाडी. तर चला म्हणजे आपण कोल्हापूरला जाऊया. चला 5 झालं आता. ट्रिप पुरी झालेली आहे, संपलेली आहे. ऑन द वे आहे आपण बॅक टू कोल्हापूर जाऊया. चला आता चला घरला जाऊया. तर मंडळी आत्ता आम्ही आहे कुठं शाहूवाडी क्रॉस केलेली आहे. हे बघू शकता तुम्ही रोडची अवस्था. बाकी मी व्हिडिओमध्ये तर दाखवलेलीच आहे ऑब्विसली. ही पण तुम्ही लाईव्ह बघून घ्या. आता ड्रायव्हिंग करताना बघतो माझी गाडी स्लो आहे, सो माझी काळजी करू नका. करत असाल तर हा रोड पुरा असा आहे, खोदून ठेवलेला आहे. रोडची पुरी अवस्था खराब आहे. अजिबात म्हणजे तुम्ही अपेक्षा कराल की बाबा मी आंब्यापर्यंत सुका एकदम मस्त रोडनं क्लीन वेनं जाईन, कारण तुमची ही गैरसमज आहेत. कारण की 2 वर्ष तरी तुम्हाला आंब्याच्या रोडमध्ये चांगले असे रोड तरी बघण्याला मिळणार नाही. का सांगतो, रस्ता महामार्ग बनवणं चालू आहे, 4 पदरीकरण होणं चालू आहे. त्यामुळं रत्नागिरी हायवे बनवणं ह्या साईडनं चालू आहे. त्याच्यामुळं इथं अपेक्षा करू नका की तुम्हाला चांगला रोड मिळेल, चांगलं असं म्हणजे वाहतूक मिळेल. तर मंडळी आपण आपल्या कल्पना मेडिकलच्या दारात 4 व्हीलर लावल्या. सध्या पार्किंगचे जरासे झोंबडे आहेत, कारण की पार्किंग कुठं करायची आता तोच मेन मुद्दा आहे. माहीत नाही. पश्चाने मी थांबलो आहे आता. तोपर्यंत ओम्याने त्याच्या बघायला गेलेत पार्किंग करायला त्यांच्या तिथं कुठं जागा आहे काय. असली तर लगेच गाडी काढायची आणि इथनं निघायचं, आणि नसली तर इथंच गाडी लावून तात्पुरतं आपल्याला जायला लागेल. एन्जॉयमेंट बघूया करा. नेक्स्ट लेवल एन्जॉयमेंट लय झाला. मस्त ही मजा ट्रिप आली. बाहेर परत होणे नाही अशी. मस्त मस्त फक्त ह्याच्यामध्ये एकच फॉल्ट होता, पण तो नेक्स्ट टाइमला आम्ही कव्हर करू. समझने वाले को नेक्स्ट टाइम वीडियो में देख लेना. तर चला आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन ॲडव्हेंचरमध्ये. चला भेटू पुन्हा. डू लाईक शेअर सबस्क्राईब.